नमस्कार. राजकारण नेहमी म्हणतात काही घडते त्यापेक्षा काय घडणार याची चाहूल अधिक धोकादायक असते आणि आज दिल्लीच्या राजकारणात नेमकी ही चाहूल लागली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक दिलेला राजीनामा, प्रकृती अस्वस्थ कारण सांगण्यात आलं, पण खरी कारणं अजूनही धोक्यात दडलेली आहे. संसदेचं कामकाज नेहमीसारखं सुरू होतं, ना कुठलाही त्रास ना कुठलेही संकेत, आणि काही तासातच देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावरून राजीनामा. यामागे काहीतरी वेगळं शिजतंय का हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न देशभरामध्ये चर्चेमध्ये आहे. याच वेळी संजय राऊत यांचा खळबळजनक विधान, आणि हेही विधान पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर गाजते. सप्टेंबरमध्ये दिल्ली हादरणार, 10 वर्षात जे घडलं नाही ते आता घडणार असं संजय राऊत म्हणतायत. मोदी युगांतराचं समीकरण, अमित शहा की राजनाथ सिंह की अजून कोणी? आणि मोदींना जर अमित शहाना पुढे जाण्यापासून रोखलं तर पुढचा डाव कोणता? संसदेत माईक बंद होणं, नड्डा रिजिजू यांची अनुपस्थिती आणि पंतप्रधान कार्यालयातील गुप्त बैठक, हे सारे तुकडे आता एक मोठ्या चित्राकडे इशारा करत आहेत. आगामी काही आठवड्यात दिल्लीच्या आकाशात नवा सूर्योदय होईल का? सत्ता बदलाची नवी लाट देशाला व्यापेल का? आणि भारताच्या पुढच्या दशकाचे नेतृत्व कोणाकडे जाईल हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे. आणि ही घटना घडण्यासाठी येणारा काळच या घटनेचे साक्षी आणि उत्तर देऊ शकतं. प्रश्न अनंत आहेत, पण एकच गोष्ट ठाम आहे, 10 वर्षात जे घडलं नाही ते आता घडणार का? हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला यावरती काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता. जय हिंद, जय भारत.